हॅलो एव्हरीवन. तुम्ही हे नक्कीच कुठेतरी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की मराठी माणसांनी कायम नोकराच्या भूमिका केल्या. पण मराठी माणसांची अशा प्रकारची इमेज का तयार झाली? 90च्या दशकामध्ये एक चित्रपट आला होता ज्याला लग्नाची कॅसेट म्हणूनच ओळखलं जातं. त्या चित्रपटामध्ये एका आघाडीच्या कलाकाराने नोकराची भूमिका केली होती. पण त्यानंतर अशी इमेज तयार करण्यात आली, असा प्रचार करण्यात आला की मराठी माणसांनीही कायम नोकराच्याच भूमिका केल्या. पण सत्य परिस्थिती तशी आहे का? तर मुळीच नाही. तुम्ही अगदी पूर्वीचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असोत, ते आजचे चित्रपट, टी व्ही सिरीज, नाटकं आणि अगदी आत्ताच्या ज्या OTT सिरीज आहेत त्या जरी तुम्ही बघितल्यात तरी त्यात तुम्हाला लक्षात येईल की मराठी कलाकारांनी केवळ नोकराच्याच नाही तर ज्या काही प्रकारच्या भूमिका पडद्यावरती उपलब्ध होऊ शकतात त्या सर्व भूमिका केलेल्या आहेत. एका कलाकाराने त्यावेळी परिस्थितीनुसार नोकराची भूमिका केली होती, पण त्याच कलाकाराने बाकी चित्रपटांमध्ये अन्य भूमिका सुद्धा केल्याच होत्या. मग त्यांच्याकडे आपण का लक्ष देत नाही? किती दिवस किंवा किती वर्ष आपण स्वतःला कमीपणा मानून, स्वतःला कमजोर मानून या अशा प्रकारच्या इमेजमध्ये अडकून राहणार आहोत? हा आजचा प्रश्न आहे. किमान आजच्या काळामध्ये तरी हे थांबायला हवं. तुम्ही जर बघितलं तर मराठी माणसांचं कर्तृत्व कोणत्या क्षेत्रामध्ये नाही आहे. ज्या इंडस्ट्रीने आपल्या लोकांची इमेज ही नोकराची भूमिका म्हणून केली, ती इंडस्ट्री उभं करण्याचं कामही तर मराठी माणसांनीच केलं होतं. किंवा मराठी माणसांना इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव सुद्धा बनता येतं. ह्याच मराठी माणसांना भारताचा सर्वात पहिला सुपर कम्प्युटर सुद्धा बनवता येतो. ज्या टेक्नॉलॉजीच्या किंवा ज्या इंटरनेटच्या भरवशावरती, जीवावरती आज आपण इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, त्याची कुठेतरी सुरुवात, त्याची पायाभरणी करण्याचं काम सुद्धा या मराठी माणसांनीच केलेलं आहे. मग तरीही आपण हे अशा प्रकारे स्वतःला कमजोर मानावं का? आपल्या पूर्वजांनी स्वतःला कमजोर मानलं नाही, म्हणूनच वेळप्रसंगी आमच्या लोकांवरती दगडांचा मारा झाला, त्यांना शिव्याशाप दिले गेले, मारहाणीच्या धमक्या दिल्या गेल्या, तरीही त्यांनी न घाबरता समाजामध्ये अशा सुधारणा घडवून आणल्या की ज्यामुळे महाराष्ट्र आजही देशामध्ये सर्वात प्रगत राज्यांपैकी एक आहे. आजही महाराष्ट्रामध्ये अन्य काही राज्यांपेक्षा अतिशय सुरक्षित वातावरण आहे. सर्वांना शिक्षणाची संधी आहे, सर्वांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. हे कशामुळे झालं? जर आमचे लोक केवळ नोकर असते, केवळ नोकराच्या भूमिकांमध्ये असते तर हे शक्य झालं असतं का? हा एक आघाडीचा प्रश्न आहे. माझं म्हणणं हेच आहे की आपल्या काही कलाकारांनी नोकराच्या भूमिका केल्या, होय हे खरं आहे, पण ती एकच भूमिका आहे. उरलेल्यांनी, बाकीच्यांनी 100 भूमिका वेगवेगळ्या केल्याच ना. मग आपण त्याकडे का बघत नाही? आणि जर ती एकच भूमिका आपल्यासाठी खरोखरच इतकी महत्त्वाची आहे की आपण ते लग्नाची कॅसेट सारखे पिक्चर येऊन गेल्यानंतर 30-30 वर्ष आपण आजही त्याच इमेजमध्ये अडकून पडत असू, तर ही चुकीची गोष्ट आहे. ती इमेज बदलणं हे देखील आपलंच काम आहे. तर मला वाटतं तुमच्या सर्वांपर्यंत माझा आजचा मुद्दा काय आहे तो पोचला आहे. तुम्ही यावर जरूर विचार कराल. आपली भाषा वाढवणं, आपली इमेज सुधारणं, आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये योगदान देणं हे सर्व आपल्याच हातात आहे. आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून हे सर्व घडवू शकतो. हे देखील विसरून चालणार नाही की ज्या व्यक्तीने या देशामध्ये आपल्या सर्वांना समानतेचा अधिकार दिला, जरी त्या व्यक्तीचा जन्म मध्य प्रदेशमध्ये असला, आजच्या मध्य प्रदेशमध्ये असला, तरीही ती व्यक्ती मराठीच होती. ज्यांनी दगडांचा मारा सहन केला ते सुद्धा मराठीच होते. पण ते कुठेही घाबरले नाहीत. त्यांनी कुठेही आपण नोकर आहोत, आपण कोणाचे गुलाम आहोत ही भावना मनामध्ये येऊ दिली नाही. आणि ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांच्याबद्दल तर आपली बोलायची पात्रताही नाही, म्हणून मी कोणाचीही नावं घेत नाही. पण एकंदरीतच त्या सर्वांनी पूर्वी मेहनत घेतली, त्या सर्वांनी पुढे न घाबरता कष्ट घेतले
त्याची फळं आज आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे येऊन स्वतःला इतकं कमजोर समजू नये, इतकंच माझं सांगणं आहे. जे माझी खात्री आहे तुम्हाला पटलं असेल आणि तुम्ही स्वतःची इमेज नीट करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आणि आपल्या भाषेचा वापर वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करा अशी माझी खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.